श्री स्वामी समर्थ मित्रांनो, हा मंत्र जपणारा व्यक्ती सर्व सुखी होतो. कसल्याही आणि कितीही कठीण अडचणीतून तो अलगद बाहेर पडतो. हा मंत्र एकदा जपणाऱ्या व्यक्तीचे आयुष्यच बदलून जाईल. क्लेश, दारिद्र्य, रोग आणि दोषांचा अंत करणारा हा मंत्र आहे. साक्षात भाग्य उजळवणारा गोविंदाचा गुप्त मंत्र सर्वांनी शेवटपर्यंत पहा. नमस्कार भक्तांनो, आज आपण अशा एका मंत्राची माहिती, महत्त्व, महिमा, परिणाम आणि गुप्त आध्यात्मिक शक्ती जाणून घेणार आहोत. जो मंत्र जपल्याने तुमचं भाग्य उजळू शकतं, ज्याच्या उच्चारानं साक्षात श्रीकृष्ण तुमच्यावर प्रसन्न होतात आणि आयुष्यातील प्रत्येक अडथळा निघून जातो. हा मंत्र म्हणजे ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. मित्रांनो, तुम्ही कितीही पूजा केल्या असतील, कितीही देवांची उपासना केली असेल, पण जर हा मंत्र तुम्ही समजून जपायला सुरुवात केली तर तुम्ही स्वतः अनुभवाल की तुमचं नशीब बदलतंय, क्लेश नष्ट होतोय, दारिद्र्य दूर जातंय आणि आत्मिक तेज वाढतंय. या मंत्राचा अर्थ काय आहे? या मंत्रातील प्रत्येक शब्दात गूढ शक्ती दडलेली आहे. कृष्णाय म्हणजे विश्वाचा पालनकर्ता, वासुदेवाय म्हणजे देवकीनंदन, योगेश्वर हरये म्हणजे दुःख, संकट, पाप हरण करणारा आणि परमात्मने म्हणजे सगळ्या आत्म्यांचा मूळ स्रोत, प्रणत क्लेशनाशाय म्हणजे नतमस्तक होऊन सर्व क्लेशांचा नाश करणारा गोविंदाय नमो नमः म्हणजे गायींना, पृथ्वीला वाचवणाऱ्या श्रीकृष्णाला नमस्कार. संपूर्ण मंत्रात एक दिव्य वलय आहे, जो तुमच्या आजूबाजूचा नकारात्मकतेचा कवच तोडतो. हा मंत्र कोण जपू शकतो? घरात सतत वाद होत असतील, मानसिक शांतता हरवली असेल, पैसा असूनही अडचणी न संपत असतील, आत्मविश्वास गमावला असेल, व्यसनात अडकले असाल, स्वप्नात सतत भयकारक गोष्टी दिसत असतील, कोणत्याही प्रयत्नांना यश मिळत नसेल, आरोग्य सतत ढासळलेलं असेल, तर हा मंत्र तुमच्यासाठीच आहे. हा मंत्र जप करण्याची योग्य वेळ कोणती? ब्रह्ममुहूर्त पहाटे 4 वाजता ते सूर्योदयापूर्वी, श्रीकृष्णाष्टमी, एकादशी, गुरुवार, पौर्णिमा, सोमवारी विशेष प्रभाव, कृष्ण जन्माष्टमी, वटपौर्णिमा किंवा दिवाळीच्या पहाटे जप केल्यास मंत्र अनेक पटीने कार्य करतो. मंत्र जपण्याची योग्य पद्धत काय? स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसा. समोर श्रीकृष्णाची मूर्ती किंवा फोटो ठेवा. एक दीप लावा आणि तुळशीचे पान अर्पण करा. ध्यान लावून 108 वेळा हा मंत्र जपा. रुद्राक्ष माळेचा वापर करा. जप झाल्यावर श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी असे म्हणत नमस्कार करा. या मंत्राचे फायदे कोणते आहेत? 1. मानसिक क्लेशांचा नाश होतो. 2. दारिद्र्य आणि आर्थिक अडचणी दूर होतात. 3. आत्मबल वाढते, आत्मविश्वास मिळतो. 4. घरात शांती, समाधान आणि समृद्धी येते. 5. अतीव नकारात्मक शक्ती दूर जातात. 6. देव प्रसन्न होतो आणि कृपा सुरू होते. 7. अनिष्ट ग्रहदोष, पितृदोष यांचा प्रभाव कमी होतो. 8. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात एकाग्रता मिळते. 9. विवाहात अडथळे असतील तर मार्ग मोकळा होतो. 10. लहान मुलांवरील दृष्ट टळते. या मंत्राचा अद्भुत गूढ इतिहास. हा मंत्र वैदिक काळापासून श्रीकृष्ण भक्तांनी जपलेला आहे. महाभारत काळात द्रौपदीने संकटावेळी मनात हा मंत्र जपल्यावर श्रीकृष्ण तिला वस्त्र देण्यासाठी हजर झाला. सुदाम्याने हा मंत्र जपत श्रीकृष्णाच्या भेटीस गेल्यावर त्याचं दारिद्र्य संपवलं आणि तो राजासारखं जीवन जगू लागला.
म्हणूनच जो भक्त, जो व्यक्ती या मंत्रात श्रद्धा ठेवतो त्याला भगवंत सगळं देतो. मंत्र जपल्यावर दिसणारे चमत्कारी संकेत कोणते? स्वप्नात श्रीकृष्णाचं दर्शन होतं. तुळशीला कोवळं पान दिसतं. अज्ञात ठिकाणाहून धनप्राप्ती होते. अचानक मानसिक समाधान लाभतं. घरात पक्ष्यांचं आगमन होतं. मंदिरात गेले असताना केशरी वस्त्र धारण केलेला व्यक्ती भेटणे. हे सर्व संकेत सांगतात की मंत्र कार्य करत आहे. आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाला समाधान हवं आहे. हा मंत्र सर्व धर्म, जाती, वयोगटासाठी उपयोगी आहे. हे एक गुप्त उपाय आहे, लोकांना माहीत नसलेला. श्रोत्यांना यामध्ये आध्यात्मिक आधार मिळतो. कोणीही हे ऐकून मंत्रात रस घेतो आणि व्हिडिओ शेअर करतो. शेवटी प्रेक्षकांना एकच सांगणं, भक्तांनो, तुमचं आयुष्य बदलवायचं असेल, दारिद्र्य, क्लेश, रोग, मानसिक अस्वस्थता दूर करायची असेल तर हा मंत्र नक्की जपा. शेअर करा आणि इतरांनाही हा मंत्र जपायला सांगा. तुमच्या जपाने, तुमच्या शेअर करण्याने कुणाचं तरी आयुष्य उजळू शकतं. तर कृष्णाय वासुदेवाय असं कमेंटमध्ये नक्की टाईप करा. हा मंत्र आपल्या प्रियजनांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओला एक लाईक द्या. अजून अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.